सोलापूर शहरातील नई जिंदगी येथे दी सोलापूर सोशल अर्बन को ऑप बँक लिमिटेडच्या तिसऱ्या शाखेचे उद्घाटन माजी जिल्हा उपनिबंधक श्रीकांत मोरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे शहराध्यक्ष सुधीर खरटमल, काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष चेतन नरोटे, दी सोलापूर सोशल अर्बन को बँक ऑफ लिमिटेडचे चेअरमन ॲडव्होकेट UN बेरिया, व्हाईस चेअरमन नशीर अहमद खलिफा यांच्या शुभ हस्ते फीत कापून मोठ्या उत्साहात उद्घाटन संपन्न झालं। सदरच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक दी सोलापूर सोशल अर्बन को ऑप बँक लिमिटेड चेअरमन ॲडव्होकेट UN बेरिया यांनी केलं। तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक रियाज वळसंगकर यांनी केले, तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन संचालक शफी कॅप्टन यांनी मांडले। नारायण घंटे, लोकप्रधान न्यूज, सोलापूर। सोलापूर सोशल अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेडच्या तिसऱ्या शाखेचं उद्घाटन या ठिकाणी झालं असं मी जाहीर करतो। हे उद्घाटन होत असताना माझे मित्र, राजकीय मित्र नाही, खरोखर शाळेमध्ये आम्ही मित्र खरडमध्ये चिल्ड्रन हायस्कूलमध्ये आम्ही 70 ते 55 दरम्यान आम्ही होतो आणि आमचे दुसरे सैनिक चेतनजी पक्षापेक्षा सुद्धा आमची एक माणूस म्हणून एक जगायला पाहिजे। या सन्माननीय विचार मंचावर या बँकेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, त्यांचे समस्त संचालक मंडळी उपस्थित आहेत। समोर मंडपामध्ये उपस्थित आहे। मंगळवार बँकेबरोबर सातत्याने गेले अनेक वर्ष कार्यरत असलेले या शाखेचे बिल्डर आणि हाजी शेख आम्ही अनेक वर्ष त्यांचे बंधू सुद्धा या बँकेमध्ये काही मला वाटतं डायरेक्टर असं राहिले होते। प्रत्येकाचं नाव मला घेता येत नाही, पण बाबा मिस्त्री आणि जेव्हा कार्यक्रम करतो तेव्हा त्या कार्यक्रमाला मनोबाच्या कार्यक्रम नेमके असतात। चौकीची मी रिजनल डेप्युटी डायरेक्टर टेक्स्टाईल असताना आपण बरेच वेळ भेटतो। उत्तर एका बरोबर स्त्रीच्या संबंधामध्ये आपण बोलतो। एक माणूस म्हणून समाजाची नाळ ज्याला माहिती आहे असे हे सगळे सन्माननीय या विचार मंचावरती समोर आहे। खेड्याची बँक चालवणं जेवढं अवघड आहे त्यापेक्षा समाज चालवणं ही जास्त अवघड आहे। बँक तुम्ही 10 चालवून टाका, समाज चालवणं मात्र मुश्किल आहे। जगामध्ये 5 नाव असली तर 5 नावाची मूड मांडणं मुश्किल आहे। आणि मग अशा सगळ्या कुटुंबाची, समाजाची मिळून जी बँक असते ती सोशल बँक, अर्बन कोऑपरेटिव्ह बँक आज 50 वर्ष पूर्ण करत असताना मी अगदी प्रामाणिकपणे सांगतो, सोलापूरमध्ये मी 91-92 साली सरकार निबंध होतो आणि ज्यावेळी या बँकेमध्ये मी इन्स्पेक्शनसाठी गेलो होतो त्यावेळेचे चेअरमन सगळे संचालक सगळे चांगले होते, सब सगळं चांगलं होतं, पण थकबाकीचं पर्सेंटेज मात्र 20% कसे झालं, थकबाकी % होते। तर त्यावेळेला रिझर्व्ह बँकेचे नियम एवढे कडक नव्हते। रिझर्व्ह बँक सांगायचे की नियम थकबाकी कमी करा, प्रयत्न करा। मला स्वतःला असं वाटलं होतं की बँक कशी काय वाचू शकतात, अवघड आहे, एवढे मोठे बँक माहिती बारीकच्या हा कठीण परिस्थिती होती। पण त्यावेळेला सुद्धा संचालकांनी चट मांडला होता 95-97च्या कालावधीमध्ये की आपण काही करायची, पण ही बँक समाजाची टिकली पाहिजे। प्रमुख आणि बँकेचे धोरणदार नेते श्रीकांत मोरेजी, ताई मोरे, त्यांचं नाव घेणं गरजेचं आहे। त्याचप्रमाणे काँग्रेस पक्षाचे आमचे अध्यक्ष चेतन नरोटेजी, तौफिकभाई, त्याचप्रमाणे या भागाचा नेता, समाजसेवक, माजी आमदार हा लक्षात नव्हतं 60,000 केले झाले बाबा मिस्त्रीजी, मुल्लाजी, आमचे सय्यद साहेब, या भागात पहिल्यांदा जेव्हा मी आलो होतो तेव्हा
आमचे मुजा साहेब आम्हाला भेटायचे. तिथं काय नव्हतं, तेव्हा मैदान असायचं आणि त्याला भेटायच्या वेळी म्हणजे 40 वर्षापूर्वी घटना आहे. मात्र मुजावरती तुम्ही अजूनही व्यवस्थित राहते. मला आनंद वाटतं की बँक चालणार नाही व्यवस्थित. त्यामुळे त्या बँकेचे चेअरमन माझे मित्र आणि यांचे नेते बिर्याजी, माझे मित्र खलीफाजी, व्हाईस चेअरमन आणि तो डायरेक्टर बंदोबस्ती. मला बायकाकडे किस्सा सांगायची पाळी आली आहे. बिर्याजी साहेबांनी मी एकदा बँकेसाठी गेलो होतो त्यांच्याकडे आणि त्याला म्हणाला होता ह्या माणसाचा फार गरीब माणूस आहे. गरीब म्हणजे आता कर्ज घेतला होता, गरीब असतात त्यात वाटच नाही. तेव्हा ह्याचे काहीतरी बरोबर पैसे कमी करा तर बरं होईल. आता मी त्यांच्या इतक्या जवळचा हृदयातला माणूस आहे त्यांच्या, म्हणजे पटकन सांगितलं ते होत नाही म्हणजे काम. मात्र अंगाला शहारे आले. मात्र मी माझं सर हे 10,000 तर फक्त माफ करायचे त्याला. आमची गरीबाची बँक आहे मध्यस्थी तुमची आणि ही बँकेचे नियम चालत नाही आणि अतिशय अडचण आहे. मोरे साहेब आमचे राष्ट्रवादीचे त्या बँकेचे प्रमुख सगळ्याला एकत्र करणारे माजी महापौर धीरेजी, दुसरे आमचे सहकारी सुप्रीम कोर्टाची बाबा मित्र, आमचे सहकारी मंत्रीजी, दुसरे आमचे खलीफाजी. ही जागा ज्याच्या जागेमध्ये आपण आता हे होता स्वरूपाचा माझे जे सहकारी शेखजी, हिऱ्या साहेबांचे सर्व सदस्य, अबुबकर शेखजी त्या कार्यक्रमाला 1000 देणार होते. पण 2 दिवसामध्ये पुण्यामध्ये पाऊस पडला आणि वीर आणि पुणे धरणाचं पाणी इकडे सोडल्यामुळं पंढरपूर या ठिकाणी महापूर येण्याची शक्यता. त्यामुळं त्या कलेक्टर आणि खासदार हे त्या ठिकाणी गेले. त्यामुळे हा कार्यक्रम भेट देऊन जाते. ती संस्था 50 वर्षाला सोलापूर शहरामध्ये काम करते. संस्था काम करत असताना सांगितलं सुरुवातीचे 30 वर्ष फार वेळा शास्त्र गतीने या ठिकाणी या बँकेचा प्रवास झालेला आहे. 20 वर्षामध्ये सावकाश प्रगती करत असताना आमच्याकडे जे दिवे सोलापुर शहर कांग्रेस कमेटी के अध्यक्ष हमारे दोस्त चेतन नरोटे, यहाँ पे हाजी जो है हाजी अब्दुल रशीद शेख साहब, बशीर भाई बिल्डर, अमजद सालार साहब, तेरे दोस्त हमारे पटेल साहब, हमारे इस भाग के दराड़ी के हमारे नेता जनाब बाबा मिस्त्री, याकूब साहब मनियार, याकूब साहब मिर्जावर, हमारे बैंक के सभी हमारे वाइस चेयरमैन नसीर भाई खलीफा, सभी हमारे मोहम्मद शेख, नारेवाली साहब, दुरानी आपा, शरीफ फातिमा आपा, सभी हमारे डायरेक्टर, सभी हमारा बैंक का स्टाफ, शाखा अधिकारी और हमारे सभी कर्मचारी और सभी इस कार्यक्रम में अजीज भाई और बहनों, मैं आप सभी हजरात का तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ और यहाँ पे इस्तकबाल भी करता हूँ कि आप लोग इस सोलापुर सोशल अर्बन कोऑपरेटिव बैंक के इस नई शाखा के इफ्तिताह के लिए आज यहाँ पे हाजिर हैं। मैं आप लोगों को कहना चाहूँगा, खासतौर से मोरे साहब के बहुत बड़ा अनुभव है बैंकिंग क्षेत्र में, बड़े बड़े बैंक चलाते हैं। ये तो हमारा बहुत पुराना बैंक है, 50 साल हुए हैं, लेकिन पहले 30 सालों में सिर्फ 5 करोड़ रुपये, बाद के 20 साल जो अभी हो गए हैं उसमें 45 करोड़ रुपये। मैंने आपको 5 साल पहले एक प्रोग्राम में 5-6 साल पहले बुलाया था, KMC गार्डन में वहाँ पे प्रोग्राम हुआ था।
मोरे साहब का मार्गदर्शन वहाँ पे मुझे मिला था। मैं बहुत खुशनसीब हूँ कि मोरे साहब के शब्द आज भी मुझे याद है कि बहुत ज़्यादा एफडी बढ़ाकर बहुत बड़ा बैंक करने से बेहतर ये है कि आप जितने आपके पास पैसे हैं उसमें अच्छी बैंक चलाएं। और ये जो सलाह थी उनकी, तब हमारा 30 करोड़ था, अभी सिर्फ 50-52 करोड़ रुपये है, लेकिन हम बहुत खुश हैं इसमें, क्योंकि ये 50-52 करोड़ में ही 12 करोड़ रुपये आज भी लोनेबल फंड बाकी है, क्योंकि हमको अच्छे कस्टमर नहीं मिलते। और आप तो जानते हैं कि आरबीआई का कितना अभी टेंशन है, प्रेशर है, और 3 महीने से ज़्यादा अगर इंटरेस्ट नहीं मिलता है तो फिर वो खाता एनपीए में जाता है। मेरी जिंदगी बाग में सोशल अर्बन कोऑपरेटिव बैंक का ब्रांच का उद्घाटन यहाँ पर होने जा रहा है। प्रोग्राम में मौजूद आज के कार्यक्रम के अध्यक्ष श्रीकांत मोरे साहब, दूसरे कांग्रेस पार्टी के शहर अध्यक्ष आदरणीय चेतन गौर नरोटे, दूसरे हमारे राष्ट्रवादी पार्टी के शहर अध्यक्ष आदरणीय सिंह खडमल साहब, वाइस चेयरमैन हमारे खलीफा साहब, चेयरमैन यून डेरिया साहब और हाजी मनुद्दीन साहब, याकूब चाचा, यहाँ के नगर सेवक बाबा मिस्त्री, अबू बकर सैयद, नूरुद्दीन मुल्ला साहब और फैरूज हाजी साहब, कुरान भाई मुल्ला और सभी हमारे संचालक मंडल और सभी बैंक के कर्मचारी, मैनेजर साहब, सभी स्टाफ, सामने बैठे हुए सभी जमात के जिम्मेदार, सभी यहाँ के हाथवाड़ भाग के सभी जिम्मेदार, आप सब लोग को मालूम है कई सालों से सोशल अर्बन बैंक सोलापुर शहर में कार्यरत है। इसका जो काम काज जो है अच्छी तरह चल रहा है। जिस तरह बाबा मिस्त्री ने बताया, आदरणीय यूएन डेरिया साहब के चेयरमैन है। हर जरूरतमंदों को जिस तरह मार्केट यार्ड सोलापुर शहर के हमारे जितने व्यापारी लोग हैं या गवर्नमेंट सर्वेंट है, उन्हें सभी लोगों को लोन देकर जो उनका जो जरूरत है वो जरूरत को पूरा करने का काम हमारे सोशल अर्बन बैंक करती है। और उसी तरह हमारे सभी संचालक मंडल के साथ डेरा साहब का हमको सभी लोग का सहकार है, साथ है। और जिस तरह लोग जो लोन लेते हैं उसी तरह डेरा साहब को अच्छी तरह मालूम है। मैं खुद लश्कर के ऑफिस में डेरा साहब के पास बैठ कर कई जो हमारे खर्च है वो खर्च जो हमने किए हैं सभी लोग को मालूम है। पर अब यहाँ हाथवाड़ भाग में नई जिंदगी भाग में एक ब्रांच का उद्घाटन हुआ। इससे पहले मार्केट यार्ड में भी हमारा ब्रांच था, वहाँ पर ब्रांच बंद हुआ, लेकिन अब यहाँ नई जिंदगी भाग हाथवाड़ भाग में यहाँ पर चालू हुआ है। तो मैं सिर्फ डेरा साहब से गुजारिश करूँगा सभी संचालक मंडल से कि साहब इस हाथवाड़ भाग नई जिंदगी भाग में गरीब लोग रहते हैं, मूल मजदूरी करने वाले लोग रहते हैं। हमारे दूसरे मेहमान श्रीकांत मोरे साहब, राष्ट्रवादी के अध्यक्ष, हमारे दोस्त सुधीर खडमल, दूसरे मेरे दोस्त सोलापुर से कांग्रेस के अध्यक्ष चेतन नरोटे साहब, बैंक के चेयरमैन यूएन डेरिया साहब, वाइस चेयरमैन खलीफा साहब, नवीन चेयरमैन साहब याकूब मुल्ला, अबू बकर सैयद, कुरान मुल्ला, नाड़े साहब, कैप्टन, सभी मंच पे बैठे हुए नेतागण, मेरे दोस्तों और सामने बैठे हुए मेरे पूरे बात में, आज हमें खुशी की बात यह है कि हमारे एरिया में बैंक का ओपनिंग होने जा रहा है। हमें बैंक की बहुत ज़रूरत थी यहाँ पर। डेरा साहब मुझे एक तरह से कोशिश कर रहे थे यहाँ पर शाखा खोलना। बैंक आज लोगों को मालूमात नहीं है। मोरे साहेब आमच्याकडे लोक एवढं झगडल्यात ना की ते बालाजीच्या ह्याच्यामध्ये बचत गटच्या नावाने कमीत कमी आमच्या निलंनगर जिल्ह्यात तासापासून 8 लोकांनी सुधार केलेले आहे। पण ह्या आपण बँकेच्या लोकांनी अशा लोकांना मदत करावी अशी माझी विशेष मान्यता मोरे साहेब तसं इथं तर इच्छा आहे की आपण सर्वांनी मिळत किंवा अशा सगळं मीडियामध्ये असे लोक जेणेकरून ते बचत गट करतात आपल्या बँकेकडे व्हावं असं काय तर करावं अशी माझी तुम्हाला विनंती आहे। जर बघतो मी